हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. कशात तुम्ही सर्व मजेत असतील आणि मी मजेत आहे. आणि मी दीपिकाज लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा व्लॉग डायरेक्ट रेसिपीपासून स्टार्ट होतं आहे. ॲक्च्युली माझे सर्व जळगावचे मंडळी आलेले, पाहुणे आलेले, माझ्या माहेरचे सर्व. मी एक व्लॉग टाकलेला बट त्याला यूट्यूबने डिलीट केला काही कारणास्तव. तर इथे आरती ताई आज स्वयंपाक करते, तर तिचं म्हटलं चला रेसिपीचा आहे व्लॉग तर शेअर करूया तुमच्यासोबत. तर आरती ताई बनवते छोले भटुरे. तर छोले भटुरेची रेसिपी मी शेअर करते. तुम्ही सर्वात अगोदर बघितलं असेल, तिने तेल टाकलं आणि थोडं तूप टाकलं, असं मिक्स करून टाकले तिने. आणि तेजपत्ता टाकला आणि थोडं जिरं पण टाकलं, तुम्ही बघू शकता जिरं आणि तेजपत्ता. तर जास्त क्वांटिटी आहे कारण आम्ही टोटल 20 जण होते. अगोदर 17 जणांनंतर बिट्टू सनी वगैरे आल्यानंतर ते 20 जणं, बट आता 17 जण येतात त्या क्वांटिटीने ती बनवते. तर सर्वात अगोदर तिने टाकली जिरं, तेजपत्ता आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, तुम्ही बघू शकता. आणि मस्त हे तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता तेलाचं पॅकेट फोडून ठेवलेलं मी, तर तसंच पडलं आहे. आता एवढं जण असताना गडबडीत होतं आहे सर्व असं. तर हे मस्त तिने फ्राय करून घेतलं आणि छान झालेली छोले भटुरेची भाजी. आणि कांदा खात नाही आरती ताई, आणि म्हणजे त्याची तिने रेसिपी ट्राय केली आहे विदाऊट कांद्याची. तर तिने फक्त टोमॅटोची पेस्ट टाकूनच बनवली, एकदम टेस्टी झालेली. तर बघा, आता कांदा नाही टाकला, फक्त टोमॅटोची पेस्ट टाकली आहे. आणि टोमॅटो जवळजवळ 4 ते 5 टोमॅटो घेतलेले एवढ्या जणांसाठी, आणि एवढी टोमॅटो इनफ आहेत. तर टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर व्यवस्थित तिला वरतं रंग येईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. नाही तर हळद टाकली आहे, सर्व जे मसाले होते ते काढून घेतलेले ते, आणि धना पावडर. जास्त स्पायसी तुम्हाला करायचे असेल तुम्ही करू शकतात, बट मुलं कसं सर्व छोटे छोटे, त्या हिशोबाने तिने मसाला टाकल्याने खूप टेस्टी झालेली भाजी. जसं तिखट पण नाही आणि एकदम फिकी पण नाही. तर मसाला तर काय तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात. तर हळद, धना पावडर आणि लाल तिखट आणि जो मसाला मी बनवलेला तो टाकला तिने. आणि मस्त मसाले होऊ द्यायचे तेलामध्ये, हे तरंगीपर्यंत आवडते आपल्याला. आणि छोले भिजवण्याचा व्हिडिओ मी काही केला नाही आहे, कारण छोले नॉर्मली जसं आपण शिजवतो तसंच, फक्त त्यामध्ये मी रुमालामध्ये चहापत्ती, 1-2 लवंग, 1-2 काळी मिरी असं भाजून घेतलेलं, आणि दालचिनी असं टाकून बॉईल करून घेतलेलं 4-5 शिट्टे करून. आणि स्लो गॅसवर 5 ते 10 मिनटं ठेवलेले मी. आणि छोले मस्त बॉईल झालेले. आणि अर्ध्या ताईने ते बघा छोलेही ॲड केले सर्व मसाल्यामध्ये. मसाला एकदम मस्त असं, जास्त हे पण नाही करायचं आपल्याला. हे बघा तेल तुम्ही बघू शकता, तेल आणि बटर मिक्स करायला विसरू नका. आणि हे बघा सर्व छोले टाकून घेतले अर्ध्या ताईने इकडे. आता हे बघा मस्त उकळी पण आली आहे. आणि पाणी तुम्हाला हवं तेवढं शक्यतेनुसार टाकून घ्या. आणि ते परत तेल टाकले अर्ध्या ताईने तडका देण्यासाठी, आणि त्यामध्ये थोडं तूप ॲड केलं आहे. आणि हिरवी मिरची तिला मधून दोन कट केलेत मी, आणि लाल तिखट वरतून टाकलं आहे. आणि भाजी बघा मस्त उकळते. आणि त्यावर थोडा धनिया, त्या अर्ध्या त्याला मी सांगितलं म्हटलं टाक जरा, छान वाटेल. आणि हे बघा मस्त एकदम छान तडका दिला गेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला तोंडाला पाणी सुटत असेल बघून. आणि आम्हाला, मी करतो ते अर्ध्या त्याची थोडी बहुत मला बघूनच वाटतं, मी कधी खाते कधी नाही. आणि भटुरेची पण रेसिपी मी म्हणजे करू विचार केलेला, बट तेवढा वेळ नाही भेटला, गडबड गोंधळ. म्हणून भाजी रेडी आहे मस्त झटपट, तुम्ही करून बघा. बसले आम्ही जेवायला आणि पाऊस येतो बाहेर, तर दाखवतो मला. आणि राणी आता कांदा ते फोडतो का, आमची बघा भाभी किती हुशार आहे, फोडला कांदा. आणि हे बघा मस्त छोले भटुरे रेडी आहे. छोलेची भाजी चटपट केली पुदिन्याची, नंतर मला वेळ नाही भेटला म्हणून मी भटुऱ्यांचा व्हिडिओ नाही घेतला. आणि बघा सर्व जेवायला बसले. कसं झालं का छोले भटुरे पल्लू? आणि माझी साची बाकी ट्युशन यायची करून बघते छोले भटुरे कसे झाले. आणि अर्धी वेळ बघा कशी करते मसाले अक्का, छान झालं एकदम. चटणी खाऊन बघा, मीठ कमी ना आपल्याला. आता घेऊन झोपून राहा मस्त, म्हणजे मग गार्डनला जायला चांगलं होईल. जेवण वगैरे झालं आमच्या ना, वरती आलं टेरेसवर आम्ही. बाकी म्हणजे किती छान वातावरण बघून, वरती क्लाउड्स बघा. आणि डोळे होता पण ना वरती, तू चष्मा लावला काही वाटत नाही तुला, आम्हाला असं वाटतं.
आणि हे बघा इथे करमतारा कंपनी आहे, तर त्याचं बॅक साईड इकडे आमच्या सोसायटीच्या तिकडे रॉड बनतात मोठे मोठे आणि ते एकदम लूज असतात आगीतनं निघाल्यानंतर. ते बघून एक पोरं जाम खुश होते आमचे. आणि हे बघा ते रेडी झालेले आहे, ते बघा रेडी झालेले सर्व. क्रेनने काय केलं इकडे, हे जातो ना सामान जातो ना त्यांचा हे क्रेनने. आणि हा बघा तानू सानू आणि जानू खाली बिचारी, तिला बरं नाही जानूला. काय दिसतं त्याच्या आपले जातं झाली संध्याकाळी. मी जातो मस्त JSW पार्क, तिथून जाणार आम्ही झुडिओ. पहिले झुडिओ जायचं की काय करायचं, गार्डनमध्ये पोरं खराब होतील. पावसाळ्याची घाण किती झाली सोसायटीमध्ये आमच्या, पूर्ण घाणच घाण झाली आहे हे बघा. आणि इकडे थोडी हिरवळ आहे बाकी. आणि आज पाऊस परत भरला बघा, सकाळी दिवसभर तो दुपारपर्यंत, आता नाही आहे. आणि आम्ही जाणं होतो महालक्ष्मीला, बट सकाळी पाऊस असल्यामुळे कॅन्सल झालं प्लॅन चेंज. JSW गार्डन, झुडिओ, देन वडापाव बनारस कडचा, नंतर मग घरी लेता वापस जा तुम्ही. गार्डनमध्ये आलो आम्ही, ओली तिकीट काढते. ते रिक्षावाल्यानं दिले, तू याच पोर आणले नाही, आपल्या पोर आणलेलं गंदी सवय रिक्षावाल्याच्या तोंडापुढे उभं राहते. प्रणा तानिश बोलो. आता मी व्हिडिओ बनवू की दारू तुले पाहिजे. जाय पुढे कर ना हात, जाय जाय सोड. धीरे 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 मस्त करतो, बरोबर करतो. चट्टी कुछ नहीं बेटा, कर चल. क्या प्रणव पीछे पटाख से वो ताया जी उनको बोल, देखो बोलना. हाँ बोल ताया जी उनको. चल वाइट वाइट पे चलते चल. जाए जल्दी. पिंकी धक्का दे दिली थी नहीं ऐसे नहीं, अपन आगे जाके जल्दी से इसमें हाथ डाल दो. पहले खड़े हो, आगे हाथ कर. हाँ कर, एक हाथ तिकडे दे पड़ा. हाँ ऐसा कर, ऐसे जाना है. छोड़ पाए. अरे नीचे तो उतरो, अरे नीचे नहीं उतरोगे जब तक आगे हिलोगे कैसे. मेरा पैर छोड़. प्रणव छोड़. तनिष धक्का दे. मागून मागून दे. अरे दे पटक्या. गणपती बाप्पा. आगे हट. अरे हटा. चलो गणपती बाप्पा. अरे एक कदम आगे पडली. आम्ही आले ते फोटो काढायला JSWच्या इकडे, तरी फोटो काढू आणि जाऊया तिकडे फिश फाउंटन बघायला. लावली का चालू झाला मेकअप बापू. ओ माय गॉड, हमारी भाभी फोटो निकाल दी. तर गाईज हा आता छोटासा व्लॉग आणि रेसिपी तुम्ही बघितलं असेल आणि गार्डनचा व्लॉग हे तुम्ही पूर्ण बघितलं असेल. तर गार्डनमध्ये तुम्ही बघितलं असेल मुलांनी किती एन्जॉय केला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप फोटो काढले, खूप रील्सही काढले. मी 1-2 रील्स अपलोडही केले आहे इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर.
ते तुम्ही बघितलं असेल आय नो. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडलं असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत केलं नसेल तर, शेअर देखील करा जसं चॅनलला. आणि पुन्हा एकदा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू आणि लाईक देखील करा आणि जसं शेअर करा. सो चला लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये भेटू आणि तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा, खुश राहा आणि असेच माझे व्लॉग बघत राहा आणि शेअर देखील करत राहा. सो चला बाय, गुड नाईट, टेक केअर आणि थँक फॉर वॉचिंग.